आता आपण इथं बघा एक सुंदर नेक डिझाईन बनवणार आहोत। तर जेवढी विड्थ आहे तेवढी ठेवायची आहे, लेंथ पण जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची आहे। त्याच्यानंतर असा ड्रॉ करून घ्यायचा आपल्याला नेक डिझाईन आणि मग कट करून घ्यायचं आहे साईडचं फॅब्रिक। आणि त्याच्यानंतर मी जी डिझाईन बनवणार आहे त्याच्या पद्धतीने मी असं कट करून घेतलेलं आहे। कॅनव्हास फोल्ड करायचं आहे, त्याच्यावरती आपलं ब्लाऊजचं नेक डिझाईन ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने चॉकच्या साहाय्याने मार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा मी 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे साईड शेपसाठी आणि इथं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने बाकीचा खालचा गोल शेप देऊन घेत आहे। असाच तुम्ही पण करायचा आहे, व्यवस्थित ड्रॉ करायचे, पिनअप करायचे, त्याच्यानंतर साईडने कट करून घ्यायचे व्यवस्थित। जसं आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। हे बघा कॅनव्हास कट करून त्याच्यावरती आपल्याला बॉर्डर जी आहे साडीची निघालेली त्याच्यावरती हे प्रेसनी चिपकावून घ्यायचं आहे आणि चिपकावल्याच्या नंतर हे बघा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि साईडचं खालच्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून मधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे फोल्ड केलेलं सगळं फॅब्रिक त्याच्यावरती एक दाब शिलाई करून घ्यायची आहे आणि बघा साईडला अशी लेस लावून घ्यायची आहे। डायरेक्ट स्टिच वगैरे काही बाकी करायची गरज नाही, डायरेक्ट लेस लावून घ्यायची आहे। हे बघा अशी आणि थोडीशी जाड लेस घ्यायचं, छोटी लेस घ्यायची नाही, जेणेकरून आपलं जे फॅब्रिक आहे ना ते पूर्ण त्याच्यामध्ये कवर झालं पाहिजे, नंतर ते निघालं नाही पाहिजे, व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे। आणि आता बघा हे सेंटरला मी जे फॅब्रिक कट करून घेतलेलं होतं ते असं मी प्लेन फॅब्रिक ठेवून त्याच्यावरती स्टिच करून घेत आहे। आणि बघा आता मधल्या साईडला आपल्याला इथं 2 छोटे छोटेसे लटकन केलेले आहेत ते मी लावून घेत आहे। हे फायनल लुक कसला भारी दिसतोय।